कॉलेज सुटल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या फेव्हरेट कट्ट्यावर बसलो होतो. पाऊस नुकताच पडून गेला होता. ऋतुजा माझ्या खूप जवळ येऊन बसली. तिने माझा हात हातात घेतला. मला वाटलं कदाचित आज ती ते बोलेल. पण ती म्हणाली, आर्यन, तू माझ्यासाठी काहीही करशील ना? माझ्या मामीला एक बाळ होईल. आणि ते फक्त तूच देऊ शकतोस. मी सुन्न झालो. तिचा तो स्पर्श जो मगाशी सुखावह वाटत होता, आता टोचू लागला होता. शहराच्या गजबजाटापासून लांब एका शांत उपनगरात ऋतुजाचे मामा-मामी राहायचे. मामांचा स्वभाव थोडा कडक पण प्रेमळ होता, तर मामी म्हणजे साक्षात मायेचा पाझर. ऋतुजासाठी तिची मामी आईपेक्षा कमी नव्हती. लहानपणापासून ऋतुजाचे सर्व हट्ट, तिचे गुपित आणि तिचे लाड मामीनेच पुरवले होते. पण या हसत्या खेळत्या घरात एक शांतता नेहमी अस्वस्थ करायची, ती म्हणजे पाळणान हलण्याची रुखरुख. लग्नाला 10 वर्षे झाली होती. अनेक मंदिरे, नर्स आणि डॉक्टरांच्या चरा मारून झाल्या होत्या. अखेर एका मोठ्या हॉस्पिटलच्या रिपोर्टने मामांच्या पायाखालची जमीनच सरकवली. दोष मामांमध्ये होता आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की नैसर्गिकरित्या त्यांना मूल होणे अशक्य आहे. मामा या धक्क्याने कोलमडून गेले, पण त्यांनी आपला अहंकार जपण्यासाठी हे सत्य जगापासून लपवून ठेवले. मात्र मामीला हे सर्व माहीत होते. ती दिवसरात्र रडायची, पण कोणासमोर बोलू शकत नव्हती. ऋतुजाला आपल्या मामीची ही तगमग पाहावत नव्हती. ती माझ्याशी नेहमी या विषयावर बोलायची. मी तिचा कॉलेजपासूनचा मित्र, आमची मैत्री खूप घट्ट होती. एक दिवस ऋतुजा मला एका बागेत भेटायला बोलावले. तिचा चेहरा काळवंडलेला होता. तिने खूप वेळ फिरवून फिरवून विषयाला सुरुवात केली. बघणारे, मामी किती तडफडते. तिला फक्त एकदा आई व्हायचंय. मामांच्या हट्टापायी ती तिचं आयुष्य संपवायला निघालीये, ती रडत म्हणाली. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने अचानक असा काही प्रस्ताव मांडला की माझे हातपाय थंड पडले. तिने मला विनंती केली की तू माझ्या मामीला आई होण्याचं सुख दे. मी सुन्न झालो. ऋतुजा, तू काय बोलतेयस? हे शक्य नाही. हे अनैतिक आहे, चुकीचं आहे, मी ओरडलो. पण ऋतुजाच्या डोळ्यात एक वेगळीच जिद्द आणि हतबलता होती. काही दिवसांपूर्वी ऋतुजाने माझ्या नकळत माझ्या फोनमधील काही जुने खाजगी व्हिडिओ पाहिले होते, जे माझ्या आणि माझ्या एक्स-गर्लफ्रेंडचे होते. मी ते डिलीट करायला विसरलो होतो. तिने ते व्हिडिओ आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतले होते. जेव्हा मी तिचा प्रस्ताव फेटाळला, तेव्हा तिने आपला पवित्रा बदलला. जर तू हे नाही केलंस, तर हे व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेन. तुझं करिअर, तुझं नाव सगळं धुळीला मिळेल, ती कठोरपणे म्हणाली. मला धक्काच बसला. माझी मैत्रीण इतकी टोकाला कशी जाऊ शकते? पण माझ्याकडे पर्याय नव्हता. भीती आणि दबावापोटी मी त्या गोष्टीला तयार झालो. ऋतुजानेच सगळी सोय केली होती. मामा कामानिमित्त बाहेर गावी जाणार होते, तेव्हा तिने मला आणि मामीला एकत्र आणण्याचे नियोजन केले. जेव्हा मी मामीला भेटलो, तेव्हा मला कळले की तीही या मानसिक त्रासातून जात होती. तिने सुरुवातीला विरोध केला, पण ऋतुजाने तिलाही समजावले होते की हे केवळ एका बाळासाठी आहे, सुखासाठी नाही. एका भीतीदायक आणि अपराधी भावनेतून आम्ही एकत्र आलो. केवळ मामीच्या डोळ्यातील मातृत्व मिळवण्याची ओढ पाहून मी स्वतःला सावरले. काही महिन्यांनंतर बातमी आली की मामी गरोदर आहे. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. मामांनाही वाटले की कदाचित हा काही चमत्कार आहे. 9 महिन्यांनंतर एका गोंडस मुलाचा जन्म झाला. घरात पेढे वाटले गेले. मामांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. पण तरीही मामांच्या डोळ्यात एक संशय आणि अस्वस्थता अधूनमधून दिसत असे. बाळाच्या बारशाच्या दिवशी मी ऋतुजाला बाजूला घेतले. आता तरी माझे ते व्हिडिओ डिलीट कर. तू तुझ्या जिद्दीसाठी माझं आयुष्य पणाला लावलंस, मी रागात म्हणालो. ऋतुजाने शांतपणे आपला फोन काढला आणि माझ्यासमोर सर्व व्हिडिओ डिलीट केले. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, मित्रा, तुला वाटतंय मी तुला ब्लॅकमेल केलं.
तू कधी विचार केलास का की मी असं का केलं? तिने मला तिच्या डायरीचे पान दाखवले. त्यात तिने लिहिले होते की मामीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता कारण मामा तिला टोमणे मारायचे आणि स्वतःचा दोष असूनही तिला दोष द्यायचे. ऋतुजाला माहीत होते की मी एक चांगला माणूस आहे आणि जर तिने विनंती केली असती तर समाजातल्या भीतीपोटी मी कधीच तयार झालो नसतो. मला माहीत होतं की तू मला कधीच माफ करणार नाहीस, पण मामीचा जीव वाचवण्यासाठी मला विलन बनावं लागलं. ते व्हिडिओ फक्त एक नाटक होतं तुला प्रवृत्त करण्यासाठी. मला खात्री होती की तू हे केवळ माणुसकीसाठी करशील. ऋतुजा हुंदके देऊन रडू लागली. मला जाणीव झाली की ऋतुजा वाईट नव्हती. तिने स्वतःची मैत्री पणाला लावून आपल्या मामीचे घर वाचवले होते. तिने एक पाप पदरात घेतले होते जेणेकरून दुसऱ्याच्या आयुष्यात पुण्य उगवेल. मामांना सर्व सत्य समजले की नाही हे कोणालाच ठाऊक नाही. पण आज त्या घरात एका लहान बाळाचे हसू घुमतंय. मामा जरी वरवर खुश नसले तरी त्या बाळाला पाहताना त्यांचा अहंकार गळून पडतो. ऋतुजा आणि माझी मैत्री आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे, पण एका वेगळ्या समजूतदारपणासह. काही वेळा परिस्थिती माणसाला अशा वळणावर आणून उभी करते जिथे बरोबर आणि चूक यातील रेषा पुसट होते. एकाचा जीव वाचवण्यासाठी किंवा कोणाचे तरी उद्ध्वस्त होणारे घर वाचवण्यासाठी घेतलेला कठीण निर्णय हा नेहमीच गुन्हा नसतो, तर तो एक मूक त्याग असू शकतो.